उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, समर्थ सेवेकरी, राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून आज रविवार पौष कृष्ण अमावस्या आणि उद्यापासून मराठी माघ महिन्याची सुरुवात होत आहे. आगामी 22 तारखेला गणेश याग आयोजित केलेला आहे. त्या दिवशी माघ वद्य चतुर्थी गणेशाचा जन्म आहे आणि राज्यात आणि वैयक्तिक सामुदायिक स्तरावर या बुद्धीच्या दैवताचं अनन्यसाधारण महत्त्व विद्यार्थ्यांपासून तर उद्योजकांपर्यंत सर्वांना बुद्धीची गरज आहे. म्हणून आपण मोठ्या प्रमाणात केंद्रनिहाय, राज्यनिहाय, देशनिहाय आणि गुरुपीठावर मोठ्या प्रमाणात लाखो आवर्तनं श्री गणपती अथर्व शीर्षाची आपण करणार आहोत की जेणेकरून तुमची पुढील पिढी शैक्षणिक क्षेत्रामध्ये उज्ज्वल यश त्यांना मिळावं, स्वतःच्या पायावर ते उभे राहावेत आणि नकळत शिक्षक, पालक, विद्यार्थी हे जे अभियान चालू आहे याला बळकटी मिळावी. विद्यार्थ्यांनी कसं शिकावं आणि गुणवत्ता यादीत येण्यासाठी या बुद्धीच्या दैवतांचा उपयोग कसा करावा याविषयी देखील माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर तारीख 23ला ललिता पंचमी आहे, माघ शुद्ध पंचमी. हा तेवढाच तोलामोलाचा दिवस आहे. त्या दिवशी विद्यार्थ्यांच्या जिभेवर ते गुणवत्ता यादीत यावेत म्हणून दर्भाच्या काडीनं ऐम हा जो शब्द आहे हा सरस्वतीचा बीज मंत्र आहे. हे एरंडाचा ऐम, ज्यांना मराठी कळतं त्यांना एरंड ऐम कळेल. इंग्लिश कॉन्व्हेंटवाल्यांना कळतं की नाही मला माहीत नाही, पण त्यांना मराठी शिकवावं लागेल, व्याकरण शिकवावं लागेल. अलीकडे व्याकरणाचा खूप मोठा विसर पडत चाललेला आहे आणि हा एक अक्षरी मंत्र याला बीजमंत्र सरस्वतीचा म्हणतात. तर जिभेवर सदा सर्वदा सरस्वतीचा वास तथा आशीर्वाद असावा म्हणून तुम्ही पालक लोकांनी विद्यार्थ्यांच्या जिभेवर दिवसभरात किंवा सकाळी ऐम हा शब्द मधाच्या साह्यानं, मध ही शाई राहील आणि ती काडी सोन्याची किंवा दर्भाची काडी, सोनं महाग झालं, सोनं सर्वांजवळ असणं अशक्य आहे, परंतु दर्भाच्या काडीनं जिभेच्या शेंड्यावर ऐम हा शब्द आपण लिहावा. हे प्रतिनिधी सरस्वती संचाची माहिती देत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं शैक्षणिकदृष्ट्या किंवा गुणवत्ता यादीत आणण्यासाठी ही सेवा त्यांना पुरेशी आहे. म्हणून आपण 23 ते 27 या काळात अजून काही उपक्रम राबवतो आहे. तिथं तर शिक्षक बोलावलेलेच आहेत आपण. तिथे शिक्षकांची एक मांदियाळी आयोजित केलेली आहे. जरी उपक्रम शेतकऱ्यांचा असला, शिक्षक आपलेच आहेत, विद्यार्थी आपलेच आहेत, पालक आपलेच आहेत. म्हणून यांचीसुद्धा मांदियाळी त्या ठिकाणी तारीख 23 ते 27 नाशिक येथे बळी मंदिरजवळ नाशिकच्या मैदानामध्ये अखिल भारतीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर हे सर्व प्रकारचे उपक्रम 24 तास भरले जाणार आहेत. वेळेचं बंधन नाही, ते 24 तास चालू राहणार आहे. कारण
कार्यक्रमाची रेलचलच एवढी मोठी आहे की त्याला किती टायमिंग देणार हा मोठा प्रश्न आहे. परंतु हे कुठलेही कार्यक्रम टायमिंगमध्ये बसणारे नाही, ते आपणाला सतत चालू ठेवावे लागतील घड्याळासारखे. तर त्यावेळी 23 ते 27 या काळात महिलांविषयी बचत गट याविषयी एक प्रशिक्षण घेतलं जाणार आहे. रोजगार प्राप्त होण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे बेरोजगार आहेत, जे सुशिक्षित बेकार आहेत, त्यांना देखील पायावर उभं करण्यासाठी सुमारे 50 कंपन्या येणार आहेत विदेशातल्या, देशातल्या, आणि त्यांना सेवेकऱ्यांची मुलं अपेक्षित आहेत पायावर उभं करण्यासाठी. म्हणून आपल्या सेवेकरी परिवारामध्ये मागील वर्षी खूप मागणी होती, आपण ती पुरी करू शकलो नाही. तरी आमच्या शेळके सरांनी मागील वर्षात 4,500 मुलांना नोकऱ्या उद्योगांमध्ये पायावर उभं करण्याची संधी दिली. आता थोडी मागणी जास्त आहे, आता 7,000 लोक त्यांना हवे आहेत. आता 7,000 लोक हवे आहेत. म्हणून सेवेकऱ्यांनी त्वरा करून आपली पेपर, शैक्षणिक जे पेपर आहेत, ज्या काही आपण पदव्या घेतलेल्या आहेत, ते पेपर घेऊन त्या काही क्षणाची परीक्षा घेतील आणि त्या परीक्षेला आपण कृपया हजेरी लावावी. म्हणजे आपण निश्चितपणे त्या परीक्षा तर पास होऊच, पण स्वतःच्या पायावर उभं राहू. या दृष्टीनं देखील हा कृषी मेळावा आपणाला काहीतरी विशेष सांगून जाणार आहे. जगातून, देशातून, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक तज्ज्ञ शेतकरी बदलत्या काळात शेतीला स्वास्थ्य, सौख्य, समाधान, ऐश्वर प्राप्त करून देण्यासाठी नव्या तंत्राची आपणाला निवड करावी लागणार आहे. इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन त्या काळात राज्याच्या 36 जिल्ह्यात काम करणारे सर्व कृषी प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचं मनोबल वाढवणं, आत्महत्येपासून प्रवृत्त करणं आणि त्यांच्या मुलाबाळांच्या विवाहाचे प्रश्न मार्गी लावणं. आज गंभीर प्रश्न शेतकऱ्यांच्या मुलांचा आहे. शेतकऱ्यांच्या घरात कुणी मुली देत नाही. का? नोकरी नाही म्हणून छोकरी नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांना पायावर उभं करण्यासाठी हा जंगी खटाटोप कंपन्यांसह सर्व सेवेकरी आणि शेतकरी त्या कामाला त्यांनी कंबर कसलेली आहे. आणि आपणाला सुमारे 7,000 शेतकऱ्यांच्या मुलांना पायावर उभं करायचं आहे. म्हणून राज्यातल्या 36 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आणि सेवेकऱ्यांना हे एक आवाहन आहे की आपण तिथे हजेरी लावा, तिथे आपण जनतेमध्ये सहभागी व्हा, जनतेपर्यंत आपल्या समस्या मांडा. ही एक नामी संधी आपणाला मिळालेली आहे. आणि इथे आता विवाह मंडळ आलेलं आहे. विवाह मंडळाच्या वतीनं तिथे विवाहसुद्धा लावले जाणार आहेत. मागच्या वेळी आपण लावले, आताही लावले जाणार आहेत. बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं मुलामुलींची विवाह आपण करतच असतो. तोही उपक्रम आपण तिथे करणार आहोत. तथापि आपणावर काही जबाबदाऱ्या आहेत. आत्महत्या पीडित घरात असलेल्या मुलामुलींची विवाह देखील आपल्याला लावायची आहे. त्यानंतर शहीद झालेले जे जवान आहेत, देशाचं संरक्षण करणारे, त्यांच्या मुलामुलींची लग्न आपल्याला करायची आहेत. हा एक माणुसकी शास्त्रातला सामुदायिक सहजीवन जपण्याचा मार्ग आहे. म्हणून आपणाला 20% खरं तर आपण अध्यात्म करतो आणि 80% सामाजिक बांधिलकी पत्करलेली आहे. समाजात खूप दुःख आहे, ती आपण कृपया जाणून घ्यावीत. त्यांना आपण हातभार लावावेत, त्यांचे अश्रू पुसावेत.
त्यांचं मनोबल वाढवावं आणि हे माणुसकी शास्त्र आपल्याला प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत आपण पोचवावं, याला खरी संस्कृती म्हणतात. म्हणून तिथे खऱ्या संस्कृतीचं दिग्दर्शन सोहळा संस्कृतीचा सोहळा आहे, केवळ शेतीपुरता एकट्या मर्यादित नाही. म्हणून हा माणुसकीच्या संस्कृतीचा सोहळा आहे. त्या सोहळ्याला तमाम सर्वांनी हजेरी लावावी. त्याला प्रवेशपत्रक नाही, ते मोफत आहे. म्हणून तिथे तुम्हाला कोणी थांबवणार नाही, अडवणार नाही. म्हणून आपण सर्वांना कानोकानी निरोप द्यावा की आपण या संस्कृतीचं रक्षण करणाऱ्या सोहळ्यामध्ये आपली भूमिका अवश्य बजावावी. तिथे या विवाह मंडळात नोंद करावी. आता इथे अनेक पालक आपल्या मुलामुलींच्या विवाहासंदर्भात आलेले आहेत. त्यांनी आमच्या विवाह मंडळाला भेट देऊन तिथे नावनोंदणी करावी. आणि आतापर्यंत या कार्यातून जेवढी विवाह स्वामींच्या कृपेनं झाली, आज तागायत गेल्या 70 ते 80 वर्षात एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. हे कार्य एवढ्यावर थांबलं नाही, परंतु समाजात खूप दुःख आहेत. तुम्ही जवळून बघा, घटस्फोटित आणि पुनर्विवाहित विधवा आणि विधूर यांचे प्रश्न कुटुंबात गंभीर आहेत. त्यामुळं तिथे मुली द्यायला लोक घाबरतात. ज्या घरात घटस्फोट झालेली मुलगी आहे तिथं दुसरी मुलगी कोणी देत नाही. अशा अनेक कौटुंबिक समस्या समाधान शंकेतून बाहेर येतात. म्हणून आपणाला त्यांचंही भलं व्हावं, त्यांचंही आयुष्य पुढे त्यांना योग्य तो जोडीदार मिळावा, म्हणून सहानुभूतीपूर्वक आपण या त्रुटी असणाऱ्या बाबी विवाह मंडळाकडे सुपूर्द केलेल्या आहेत. म्हणून या सर्वांना एक नामी संधी आहे की आपण आपलं भावी जीवन सुखानं, समाधानानं आणि कर्तृत्वानं जगता यावं. म्हणून भारतीय संस्कृती 4 पुरुषार्थावर उभी आहे. धर्मपुरुषार्थ, अर्थपुरुषार्थ, कामपुरुषार्थ आणि मोक्षपुरुषार्थ याचा समावेश आहे. म्हणून या 4ही पुरुषार्थावर नियंत्रण ठेवण्याचं काम आपणाला सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून या बहुविध विभागांच्या आधारावर ही संस्कृती टिकून ठेवणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. म्हणून आपण 23 ते 27 या काळात हे सारे नाविन्यपूर्वक उपक्रम जे कोणी करत नाही ते आपल्याला करायचे आहेत. हे कामं सहसा कोणी करत नाही आणि अध्यात्मातून मुळीच करत नाही, ते आपणाला करायचे आहेत. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांचा परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. जे दिव्यांग लोक आहेत त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे. जे अपंग आहे, व्यंग आहे, त्यांना कोण मुली देईल किंवा त्यांची विवाह कशी होतील, हे पालकत्वसुद्धा विवाह मंडळानं स्वीकारलेलं आहे. म्हणून त्यांना अनुरूप असा जोडीदार शोधण्याचं काम आणि त्यांच्या भावी पुढील वाटचालीला योग्य तो आशीर्वाद देण्याचं काम स्वामींच्या आशीर्वादानं होतं आहे. म्हणून आपल्याला त्याही दिवशी हा उपक्रम राबवायचा आहे. 25 जानेवारीला. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्तानं शेतकरी, सरपंच, वधूवर परिचय मेळावे दिवसभर आयोजित केलेले आहेत. साऱ्या शेतकऱ्यांना तिथं भारत मातेच्या प्रतिकृतीसमोर मनोबल वाढवण्यासाठी, देशाचं ऐक्य वाढवण्यासाठी, तुम्ही मागाशी ऐक्यमंत्र म्हटलेलं आहे, ते देशाचं ऐक्य आपल्या कुटुंबापासून, आपल्यापासून तर देशापर्यंत ते टिकून राहावं. म्हणून प्रत्येकानं एकदा तरी हा मंत्र म्हणावा. त्याला 1 मिनिटसुद्धा फार झालं, 1 मिनिटाच्या आत होतो. हा जर मंत्र आपण म्हटला तर कुटुंबात, समाजात आणि देशामध्ये ऐक्य नांदते.
म्हणून आपणाला ऐक्य नांदण्यासाठी तारीख 26 जानेवारी हा दिवस त्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. 27ला आपण सांगता समारोह, सरपंच राज्यातले सर्व बोलवलेले आहेत. म्हणजे गावाची जिम्मेदारी सरपंचांवर असते. गावाची रचना, गावात स्वास्थ्य, सौख्य, समाधान, कटकटी, भांडणं ती तिथेच निपटली पाहिजे, तालुक्यात जिल्ह्यापर्यंत न जाता. म्हणून आपणाला या सर्व बाबी गावाचं स्वास्थ्य टिकण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याचं प्रयोजन केलेलं आहे. म्हणून हे खूप मोठे उपक्रम आहेत, सामाजिक उपक्रम आहेत. आपण या मार्गातून 20% अध्यात्म करतो, 80% सामाजिक बांधिलकी करतो. हे परत चित्र स्पष्ट होणार आहे. तर पुढचा विभाग इथे डॉक्टर लोक आलेले आहेत. ते डॉक्टर लोक मागे नाहीत. इथे प्रति गुरुवार रविवारी कमीत कमी 100 रुग्ण तरी कॅन्सरचे येतात बघा. हताश होऊन, निराश होऊन आणि शेवटची भेट घ्यायला येतात. त्यांच्यासाठी बिना वेदना, बिना शस्त्रक्रिया असणारा दवा इथे उपलब्ध आहे. आणि हा दवा कॅन्सरवर, असाध्य आजारावर कसा मात करतो हे डॉक्टर दिवसभरात या दव्याचं सौदारणासह पटवून सांगणार आहेत. आणि यासाठीच आपण त्र्यंबकेश्वरी कुंभापूर्वी परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल या रुग्णांसाठी मोफत ते दालन उघडलेलं आहे. त्यांना हा दवा तिथे मोफत दिला जाणार आहे. म्हणून त्यांचं जीवन, जेवढं देवानं आयुष्य दिलेलं आहे ते त्यांना सुखात जावं, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. म्हणून इथे हा सप्तरंगी काढा आहे, सप्तरंगी मूळ आहे त्या झाडाचं. तो 100% कॅन्सरला हटवतो आणि कॅन्सरमुक्त होतो. म्हणून आपण याचा वापर करावा. ज्यांना ब्लड कॅन्सर तथा घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी हा रानभेंडी ही संजीवनी आहे. ज्यांच्या पोटात शरीरात कुठेही गाठी आहे त्यांच्यासाठी वेखंड हा संजीवनी आहे. तो देशी गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केला गरम करून, तर पोटातल्या सर्व गाठी 3 आठवड्याच्या आत नष्ट होतात. अर्थात औषधं थोडी कडू तुरट आहे, पण कुठलीही शस्त्रक्रिया करण्याचं कारण नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण हा कडू का असेल, पण तो दवा तुमच्या आजाराला संजीवनी आहे. अथत इथे सारे दवा इथे उपलब्ध आहेत. आमच्या डॉक्टरांशी आपण दिवसभरासाठी संवाद संपर्क कृपया करावा, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. वास्तूचं वास्तूपण टिकवण्यासाठी आणि वास्तूत सौख्य, समाधान, शांती, आरोग्य, समृद्धता लाभण्यासाठी आपल्या वास्तूत काही चुका असतात, त्रुटी उणीवा असतात. तोडफोड न करता, समजा चुकून तुमच्या घरात बंद पडलेलं घड्याळ आहे, सतत आर्थिक अडचणी, घड्याळ हे कुबेराचं वाहन आहे, ते 12 महिने 24 तास चालूच पाहिजे, त्याकडं दुर्लक्ष होता कामा नये. फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, किचनला काळ्या रंगाचा दगड, या साऱ्या आर्थिक आपत्ती आणणाऱ्या बाबी आहेत, आजारपण आणणाऱ्या बाबी आहेत. तथापि ज्या भगिनींच्या किचनला काळा कडप्पा बसवलेला आहे, काळा रंग आहे, त्याने हात वरती करावे. धन्यवाद. घरी गेल्यावर तोडफोड करत बसू नका. बाजारातून पांढऱ्या रंगाचा ऑइल पेंट किंवा पिवळ्या रंगाचा ऑइल पेंट आणा आणि त्या दगडाचा रंग बदला, संपला विषय. तोडफोड न करता रात्री दिला तर सकाळपर्यंत वाळून जातो. म्हणजे कोणाला मध्यस्थी घालण्याचं काही कारण नाही. इतक्या सोप्या पद्धतीत वास्तूचं वास्तूपण आपणाला टिकवण्याला हे ज्ञानदान 1 ते 4 या ग्रंथांनी आपणाला संधी दिलेली आहे. तिचा कृपया आपण लाभ घ्यावा.
तर पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आले असतील, त्यांनी आपला परिचय द्यावा. पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांच्यासोबत युवा प्रबोधन प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, युवा प्रबोधन प्रतिनिधी, दुर्ग अभियान प्रतिनिधी आणि देश विदेश अभियान प्रतिनिधींसह याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत. हे 8ही प्रतिनिधी इथे उपलब्ध आहेत. सुनामी आणि भूकंप थांबवण्याचे उपाय यांच्याकडे आहेत, ते आपण कृपया जाणून घ्यावेत. इथे बसलेल्या आणि सर्व सेवेकरी परिवाराला ते ठाऊक आहेत, म्हणून आपण ह्या सर्व बाबी बिनाखर्चिक आहेत आणि या संभाव्य बाबींवर मात करणाऱ्या आहेत. म्हणून त्या अत्यंत साध्या सोप्या पद्धतीत जनतेपर्यंत आपण हे समजून सांगावं, हे कळकळीचं आवाहन. आणि आता शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींकडे सुपूर्द केलेला विभाग आहे. त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन, कालचा जसा संक्रांत झाला, त्या संक्रांत हा भगिनींचा सण आहे, सूर्याचा सण आहे. हळद कुंकू या सोहळ्यामध्ये सर्व सुवासिनींचा हा महत्त्वाचा सण आहे. आणि या पुढे येणारे जे अनेक सण आहे, आपण आत्ता बोललो, गणपतीचा जन्मदिवस चतुर्थी आहे, ललिता पंचमी आहे, असे अनेक येणारे, प्रत्येक महिन्यात येणारे सण वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार, गोत्र, देवी, खंडोबा. प्रतिवर्षी आपण आपल्या देवी खंडोबाला सन्मानपूर्वक त्यांच्या स्थानावर जाऊन सन्मान करून यावा, याला कुलधर्म म्हणतात. प्रत्येकानं जा. देवी असेल, माहीत असेल, तिला हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पुरणाचा नैवेद्य घरून करून न्यावा. तर खंडोबाच्या मूळ स्थानावर एक धोतरपान, उपरणं, 1.25 पाव हळद, वांग्याचं कांद्याचं भरीत, पुरणा वरणाचा नैवेद्य घरून करून न्यावा. एवढं खंडोबाला अपेक्षित आहे. याला कुलधर्म, कुलाचार म्हणतात. आणि छत्रपती शिवाजीराजांनी तमाम महाराष्ट्रवासियांच्या अंतःकरणापर्यंत कुलधर्म, कुलाचार शिकवले, तुकाराम महाराजांनी शिकवले. आणि त्याचं आपण पुढील पिढ्यांना पुनरुज्जीवन करणं क्रमप्राप्त आहे. तथापि आज भगिनी 2 प्रश्न घेऊन आलेले आहेत. कुटुंबात वाढलेली व्यसनाधीनता आहे, ती आपणाला कायमची घालवायची आहे. म्हणून आज अनेक भगिनी स्वामींना विनंती करणार आहेत की आमच्या कुटुंबात काही सदस्य, काही मुलं चोरून व्यसनं करतात. त्यात कदाचित मद्यपान, धूम्रपान, मांसाहार इत्यादी याचा समावेश असेल. हे टाळायचं असेल तर रुद्रयंत्रावर तथा शंकराच्या पिंडीवर आपल्या नित्यसेवेत महिम्न आहे तथा रुद्र आहे, याचं पाण्याची गळती अभिषेक करावा. आणि ते साचलेलं तीर्थ व्यसनाधीन लोकांना चहातून, जेवणातून, पिण्याच्या पाण्यातून द्यावं. महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि तुमचे सदस्य महिन्याभरात शाकाहारी आणि निर्व्यसनी होतील. हे घरचे घरी करण्याची सेवा आणि प्रथा आहे. त्यात भगिनींना हे कृपया सांगावं. अत्यंत सोपा उपाय आणि घरचे घरी बिनाखर्चिक उपाय आहे. हे आपण करण्यात टाळाटाळ करू नये, हे कळकळीचं आवाहन. दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज. उत्तर आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे. लक्ष्मी नारायणांचं हे आसन आहे. आणि इथे बसलेल्या अनेक भगिनी श्रीयंत्राच्या अभ्यासक, उपासक, प्रचारक आहेत.
म्हणून त्यांना विनंती आहे, कळकळीचं सांगणं आहे, परिवारातील सर्व भगिनी देशात जगात रोज श्रीयंत्राचं पूजन करतात, दर पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात, वाटीभर शेऱ्याचा प्रसाद दाखवून मराठी 5 अध्याय पोथी वाचून दर पौर्णिमेला सत्यनारायण शिऱ्याचा करतात. पैकी ज्या भगिनी आलेल्या भगिनी आहेत, ज्या प्रति पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात, त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. 50% हात वरती आलेत. 50% भगिनी नव्या आहेत, म्हणजे त्यांना माहीत नाही. परंतु तुम्ही सांगण्याचं काम कृपया करण्यास संकोच मानू नका. लक्ष्मी प्राप्तीचा हा उपाय आहे. म्हणून हा लक्ष्मी कुणाला नको आहे, ती सर्वांनाच हवी आहे. म्हणून लक्ष्मी प्राप्तीचा हा सोपा उपाय कृपया घरचे घरी करावा, दर पौर्णिमेला करावा. पौर्णिमेच्या दिवशी एक अर्धाच तास वेळ लागतो सत्यनारायणाला, फार वेळ लागत नाही. ज्यांच्या हात वरती आहेत त्या भगिनी तुम्हाला सांगतील. म्हणून आपण या अत्यंत सोप्या बाबी या कौटुंबिक शास्त्रातून, कुटुंबशास्त्रातून समाज परिवर्तनापर्यंत आपणाला सांगणं क्रमप्राप्त आहे. म्हणून आपण हे अवश्य करावं. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आपण रात्रीपासून, कोणी सकाळपासून आलेले आहात आणि मनाजीराव आपल्याजवळ फार वेळ थांबत नाही. आत्तासुद्धा बसलेल्या अनेक जणांना मनाजीराव काहीतरी काम सांगतायत. घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, आपला प्रश्न सुटलाच पाहिजे, पोटात कावळे ओरडतायत. सारी कामं मनाजीराव आपल्याला आधीच सांगत असतात. म्हणून यात मी आपला अधिक वेळ घेणार नाही. वेळेला विराम करून आगामी या नव्या वर्षाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन हे नवीन वर्ष 26 साल जरी प्रतिकूल असलं, जरी त्रासदायक असलं, सेवेकऱ्यांना खात्री आहे की आपण याची तीव्रता कमी करून ते वर्ष सुख, समाधान, सौख्य, समाधानाकडे सेवेच्या साह्यानं नेऊ अशी आम्हाला खात्री आहे. म्हणून हे वर्ष आपणा सर्वांना यशाचं, कर्तृत्वाचं, आरोग्याचं जावो अशी भारत माता आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण आता सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर मौनानं नंबर 1च्या गेटनं भगिनी समाधीमठ औदुंबराला केवळ वळसा घालून दरबारात येतील. तिथे महाराजांना हात जोडून प्रार्थना करून मधल्या गेटनं जागेवर बसतील. नंबर 2च्या गेटनं भगिनींनंतर पुरुष प्रतिनिधी नंबर 2च्या गेटनं मौनानं त्याप्रमाणे येतील. आणि ज्यांना आज रविवार आहे, खंडोबाचा दिवस आहे, ज्यांना मल्हारी सप्तशतीत भाग घ्यायचा आहे, ते नियोजक आयोजक आपणाला मार्गदर्शन करतील. त्यांनी खंडोबाची घरचे घरी सेवा कशी करावी याविषयी हा ग्रंथ साक्षी देत आहे. त्यांना कुलधर्म कुलाचार केल्याचं श्रेय त्यांना मिळणार आहे. आणि वाचायला फक्त 1च तास लागतो. 1 तासात तुम्ही पूर्ण पारायण खंडोबाचं करू शकता. ते का करायचं? बऱ्याच कुटुंबामध्ये बाप बेट्यांचा सुद्धा संवाद नाही. ज्यावेळी बाप घरात येतो, बेटा निघून जातो. बाप बेट्यांचा संवाद घडण्यासाठी हा ग्रंथ संजीवनी आहे. म्हणून आपण प्रत्येक कुटुंब प्रमुखांनी दर रविवारी का होईना 1 तासभर तुम्ही वेळ द्या. तुमच्या वेळेत केव्हाही वाचा आणि अनुभव घेऊन बघा. 7 रविवारपर्यंत बाप बेटे मित्राप्रमाणे वागतील. असं पुनश्च आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन हात जोडून प्रार्थना करू. आणि पुढील उपक्रम नियोजन करणारे आपणास सुचवतील त्याप्रमाणे आपण सहकार्य करू, सहभाग घेऊ. काही क्षण आपण इकडे दरबारात येताना सुद्धा मौन पाळू. मौनम सर्वार्थ साधनम. तुम्ही जेवढा वेळ मौन पाळाल तेवढी ऊर्जा तुमची वाढेल. म्हणून ऊर्जा वाढण्यासाठी आणि केलेल्या सेवेची फलश्रुती मिळण्यासाठी मौन हा एक अत्यंत मौलिक शब्द आहे. म्हणून त्याला आपण जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न करावा एवढंच कळकळीचं सांगून
पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन हात जोडून प्रार्थना करून हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.